नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 1.4 मिस स्लीपरी इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. Two different words are joined to form a new word with a new meaning. Such words are called compound word. दोन वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र जोडले जातात आणि त्यापासून एक नवीन शब्द आणि नवीन मिनिंगचा शब्द तयार होतो, अशा शब्दांना कंपाऊंड वर्ड्स म्हणतात. समटाईम देअर इज अ हायपन बिटवीन कंपाऊंड वर्ड्स. कधीकधी या कंपाऊंड वर्ड्सच्या मध्ये आपण हायपनचा वापरसुद्धा करतो. फॉर एक्झाम्पल, होमवर्क और काइंड हार्टेड. हे दोन जे शब्द आहे, जसा होमवर्क हा शब्द आहे, होम आणि वर्क या दोन वेगवेगळ्या शब्दांपासून होमवर्क शब्द तयार झालेला आहे आणि काइंड आणि हार्टेड या दोन वेगळ्या शब्दांपासून काइंड हार्टेड हा एक वेगळ्याच अर्थाचा शब्द तयार झालेला आहे. आता इथे दिलेलं आहे पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. लेसनचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. आता यातून आपल्याला काही कंपाऊंड वर्ड्स शोधायचे आहे. नंबर 1 वर आपण लिहू शकतो क्लासरूम. 2 वर लिहू शकतो आपण ऑल डिव्होरिंग. 3 वर लिहू शकतो नेव्हर एंडिंग. नंबर 4 वर आपण लिहू शकतो काइंड हार्टेड आणि नंबर 5 वर आपण लिहू शकतो हाय पिच आणि नंबर 6 वर आपण लिहू शकतो आउटसाइड किंवा नोबडी, टीचर्स रूम, सी साईड आणि टाईट रोप यासारखे अनेक शब्द आपण लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2A. ॲड अ प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स अपोजिट इन मिनिंग. आता प्रिफिक्स म्हणजे असा एखादा शब्द किंवा एखादं लेटर किंवा एखादा नंबर जे एखाद्या शब्दाच्या आधी लावून त्यापासून एक वेगळा शब्द तयार होतो, त्याला प्रिफिक्स म्हणतात. आता पण इथे आपल्याला अपोजिट वर्ड तयार करायचा आहे. प्रिफिक्स लावून म्हणजे दिलेल्या शब्दाच्या आधी कुठला तरी शब्द वापरून आपल्याला त्याच शब्दाचा अपोजिट वर्ड तयार करायचा आहे. पहिला शब्द आहे ऑबे. ऑबेच्या अपोजिट प्रिफिक्स लावून डिस हे प्रिफिक्स आपण तिथे लावणार आहोत आणि शब्द तयार होईल डिसओबे. दुसरा शब्द आहे सिम्थमॅटिक. सिम्थमॅटिकच्या अपोजिट शब्द तयार होईल अनसिम्टमॅटिक. सध्या कोरोना काळात तुम्ही हा शब्द बरेचदा ऐकला असेल, अनसिम्टमॅटिक पेशंट्स वगैरे, म्हणजे ज्यांना काही सिम्टम्स नसतात असे. तिसरा शब्द आहे ऑनर. ऑनरच्या अपोजिट तयार होईल डिसऑनर. चौथा शब्द आहे अफ्रेड आणि अफ्रेडच्या अपोजिट तयार होईल इथे अनअफ्रेड. ॲक्च्युली अफ्रेडच्या अपोजिट शब्द इथे आपल्याला प्रिफिक्स वापरून करायचा आहे, त्याच्यामुळे अनअफ्रेड. अदरवाईज ब्रेव किंवा करेजियससुद्धा आपण इथे लिहायचं नाही, पण तो शब्द असू शकतो. क्वेश्चन नंबर 5 कंटेंट. कंटेंटच्या अपोजिट होईल डिसकंटेंट. बी नंबरचं क्वेश्चन. ॲड सफिक्स टू कन्व्हर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म. आता इथे सफिक्स म्हणजे त्या दिलेल्या शब्दांच्या नंतर आपल्याला एखादा शब्द जोडून सफिक्स तयार करायचा आहे आणि फॉलोइंग शब्दांचे खालील शब्दांचे ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला रूपांतर करायचे आहे. पहिला शब्द आहे लाफ. लाफपासून तयार होईल लाफ्टर. त्याच्यानंतर थॉट. थॉटपासून मिनिंगफुल ॲडजेक्टिव्ह तयार होईल थॉटफुल. फर्गेट. फर्गेटसाठी फर्गेटिंग किंवा फर्गेटफुल दोनही तयार होऊ शकतात. केअर. केअरफुल. काउंट. काउंटिंग. फिअर. फिअरफुल. मूव्ह. मूवमेंट. टिअर. टिअरफुल. पनिश. पनिशमेंट. जॉय. जॉयफुल. या पद्धतीनं सफिक्स ॲड करून वेगवेगळे ॲडजेक्टिव्स तयार होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 3. फाइंड वर्ड्स एक्सप्रेशन्स फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मीनिंग टू. स्टोरीमधले आपल्याला असे शब्द या दिलेल्या एक्सप्रेशनच्या अर्थाचे शब्द आपल्याला फाइंड आउट करायचे आहे जे स्टोरीत आलेले आहे. 1 नंबरवर आहे व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी एक्सपेन्सिव्ह या अर्थाचा शब्द राहील टेक्स्टमधला एक्स्ट्रावेगंट.
EXTRAVAGANT एक्स्ट्रावेगंट. 2 नंबरवर आहे लॉंगिंग फॉर. लॉंगिंग फॉरसाठी शब्द येईल यर्निंग, YEARNING यर्निंग. 3 नंबरवर आहे कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल, म्हणजे काहीच आठवत नाही या अर्थाचा वेंट ब्लँक. 4 नंबरवर आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटसाठी शब्द होईल प्रिपॅट्युअल, PERPETUAL. 5 नंबरवर आहे गॅदर ऑल वन्स करेज. याच्यासाठी या अर्थाचा शब्द स्टोरीमध्ये आलेला आहे मस्टर करेज. 6 नंबरवर आहे फिल्ड अँड इन्क्रीज्ड इन साईज. यासाठी शब्द आलेला आहे इन्फ्लेड. यासाठी शब्द होईल ब्रूज्ड, BRUISED. 8 नंबर आहे फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी. एखादे खूप मोठी अमाऊंट फोर्सफुली पे करणं, यासाठी शब्द आलेला आहे पे थ्रू माय नोज. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4. आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. अगदी थोडक्यात तुम्हाला याचे उत्तर द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 1. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमोराइज इट. हिस्ट्री टीचरने त्यांना मेमोराईज करायला सांगितले. आणि व्हॉट म्हणजे काय मेमोराईज करायला सांगितलं, तर तुम्हाला व्हॉटचं उत्तर तिथे लिहायचं आहे. काय मेमोराईज करायला सांगितलं होतं? कॉजेस अँड इफेक्ट ऑफ पानिपत वार. तर मॅडमनी कॉजेस अँड इफेक्ट ऑफ पानिपत वार हे मेमोराईज करायला सांगितलं होतं, म्हणून त्याच्यामुळे हे आपल्याला इथे उत्तरात लिहावं लागेल. क्वेश्चन नंबर 2. सायलीज न्यू फ्रॉक टॉर्न. सायलीचा नवीन फ्रॉक फाटला आणि ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे हाऊ म्हणजे कसा फाटला. आता कसा फाटला, ती पडली त्याच्यामुळे गंडलत गेली आणि त्याच्यामुळे फाटलं, तर हेच आपल्याला उत्तर लिहावं लागेल. बिकॉज शी फेल अँड टम्बलिंग डाऊन 7 स्टेप्स. उत्तरात आपल्याला लिहावं लागेल शी फेल्स अँड टम्बलिंग डाऊन 7 स्टेप्स. 3 नंबरवर आहे सायली हग्ड हिम टाईट. सायलीने त्याला मिठी मारली. हू म्हणजे कोण किंवा कोणाला या अर्थाने इथे आलेला आहे. तर सायलीने कोणाला मिठी मारली? त्याच्या भावाला. तर ते उत्तर आपल्याला लिहावं लागेल हर लिटिल ब्रदर. उत्तर लिहावं लागेल हर लिटिल ब्रदर. शॉर्टमध्ये लिहायचं आहे, त्याच्यामुळे आपण फक्त थोडक्यात उत्तरं लिहित आहोत. सायली वॉज कॉल्ड स्लिपरी. सायलीला स्लिपरी म्हणायचे. व्हाय, का म्हणायचे? बिकॉज शी ऑलवेज स्लीप. कारण ती नेहमी घसरून पडायची. क्वेश्चन नंबर 5. टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन द टीचर्स रूम. टीचरनी सायलीला टीचर्स रूममध्ये भेटायला सांगितलं आणि ब्रॅकेटमध्ये आहे व्हेन म्हणजे केव्हा भेटायला सांगितलं. तर उत्तर राहील आफ्टर द पिरियड संपल्यानंतर. क्वेश्चन नंबर 6. टीचर आस्क्ड सायली टू कॅरी द नोटबुक्स. टीचरनी सायलीला नोटबुक्स कॅरी करायला सांगितले आणि ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे व्हेअर म्हणजे कुठे कॅरी करायला सांगितले. तर कुठे नेऊन ठेवायला सांगितलं होतं तिला? इन द टीचर्स रूम इन हर ड्रॉवर. टीचर्स रूममध्ये त्यांच्या ड्रॉवरमध्ये नेऊन ठेवायला सांगितले. राईट व्हॉट एक्सप्रेशन डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. नंबर 1 वर दिलेलं आहे व्हेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट. म्हणजे एखादा माणूस जेव्हा अचानक घाबरतो तेव्हा काय होईल, काय एक्सप्रेशन असेल त्याचे? मेक्स हिज ब्लड रन कोल्ड किंवा हुबी जबी. नेक्स्ट, when a person is very nervous, at that time we can write that a butterfly is in my stomach or a bundle of nerves. Question number 3. When a person is tensed, एखादा व्यक्ती खूप टेन्स असतो, that time under a lot of pressure, he was under a lot of pressure and there was a stress on her mind, so stressed out we can write there. Question number 4. When a person is very happy, एखादा व्यक्ती खूप आनंदी असतो, that time on cloud 9, that time on awesome, happy as a calm. Question number 5.
When a person is very confident, that time what should he say? Will not let you down. Why not me? I'm damn sure. Such type of expressions he use. Next, 6 number. When a person is very angry. आता एखादा व्यक्ती खूपच रागीट किंवा खूप राग येतो त्याला, त्यावेळेस काय होईल? काय म्हणेल तो? नो हार्ड फिलिंग्स, pissed off, or to bite someone's head. Number 7. When a person is very sad, आता एखादा खूप दुःखी असेल, that time lump in the throat किंवा feeling blue, to have the bruise, or on pins and needles. So such types of expressions persons use whenever he was in different moods. Language study. Number 1. Some verbs in English do not change in a regular pattern when their tense changes. These verbs are called irregular verb. म्हणजेच इंग्लिशमध्ये काही असे वर्ड्स असतात की जे कुठल्याही टेन्समध्ये बदलत नाही, रेग्युलर पॅटर्नमध्येच राहतात. त्यांना इरेग्युलर व्हर्ब्स असं म्हणतात. फिल द फॉर्म ऑफ वर्ब्स इन द फॉलोइंग टेबल. खाली जो टेबल दिलेला आहे त्यामधल्या तुम्हाला व्हर्ब्सचे फॉर्म भरायचे आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये. तर प्रेझेंट टेन्समध्ये 2 तयार करून दिलेले आहे किंवा 2 दिलेले आहे इथे. पहिला आहे ब्रेक, पास्ट टेन्स होईल ब्रोक आणि पास्ट पार्टिसिपल होईल ब्रोकन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. डू, डिड, डन. गो, वेंट, गॉन. कम, केम, कम. सिंग, सॅंग, संग. 6 नंबरवर आहे बाय, बॉट, बॉट. 7 नंबरवर आहे ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन. 8 नंबरवर आहे फॉल, फेल, फॉलन. 9 वर आहे नो, न्यू, नोन. 10 वर आहे रन, रन, रन. रनचे तिन्ही फॉर्ममध्ये सेम आहे, रन, रन, रन. 11 वर आहे सी, सॉ, सीन. आणि 12 वर आहे टेक, टुक, टेकन. पुढे दिलेलं आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. ए नंबरचं सेंटेन्स आहे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. आणि बी नंबरचं सेंटेन्स आहे द टीचर हॅड आस्क्ड अस टू लर्न इट अप. आता या दोन्ही सेंटेन्समधल्या ए नंबरचं जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये द व्हर्ब इंडिकेट अन ॲक्शन दॅट इज कंटिन्युअस ऑर इन प्रोग्रेस ॲट अ पर्टिक्युलर टाईम. या पहिल्या ज्या वाक्यामध्ये जो शब्द दिलेला आहे तो जी ॲक्शन आहे, क्रिया आहे, ती एखाद्या पर्टिक्युलर टाईममध्ये कंटिन्युएशनमध्ये ती क्रिया घडत आहे हे दाखवत आहे. आता पर्टिक्युलर टाईम कोणते असू शकते? पास्टचा असू शकते, प्रेझेंटचा असू शकते किंवा फ्युचरचा असू शकते. इथे द व्हर्ब इज सेड टू बी अ कंटिन्युअस टेन्स, म्हणून इथे याला आपण कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. आता वॉज कमिंग हा शब्द इथे आलेला आहे, तर वॉज कमिंग, वॉज काय आहे? वॉज पास्ट टेन्सचं टू बीचं फॉर्म आहे आणि कमला ING लागलेला आहे, म्हणजे कम हे जे आहे याला ING लागून इथे वॉज कमिंग हे जे एक्झाम्पल आहे याला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल आहे असं म्हणू शकतो. नंतर वॉज, इथे आपण वॉजला ऑक्झिलरी व्हर्बसुद्धा म्हणू शकतो. वॉज काय आहे? ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ऑक्झिलरी व्हर्ब्स आपण याच्या आधीच्या जे व्हिडिओज होते त्यामध्ये त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर ऑक्झिलरी व्हर्ब प्लस मेन व्हर्ब काय याच्यामध्ये? कम आणि ING कंटिन्युअस टेन्ससाठी लागलेलं आहे. तर हे याचं एक फॉर्मेशन राहील ऑक्झिलरी व्हर्ब प्लस मेन व्हर्ब प्लस ING. म्हणजेच क्रिया विशिष्ट वेळी चालू होती हे क्रियापदातील क्रियापद आपल्याला इथे हे या वाक्यातील क्रियापद दर्शविते.
तर वॉज कमिंग हे क्रियापद भूतकाळातील चालू स्थिती दर्शविते. वॉज कमिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स, भूतकाळातील चालू स्थिती आपल्याला दर्शवते, म्हणून हे वाक्य आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे असं म्हणू शकतो. आता दुसरं जे वाक्य दिलेलं आहे, टीचर हॅड आस्क्ड अस टू लर्न इट अप, या वाक्यामध्ये द व्हर्ब इंडिकेट अन ॲक्शन दॅट इज कम्प्लीट ॲट पर्टिक्युलर टाईम. या वाक्यामध्ये जे व्हर्ब आहे, इट इंडिकेट अन ॲक्शन दॅट कम्प्लीट इन पर्टिक्युलर टाईम. पर्टिक्युलर टाईम परत पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या कुठल्या तरी काळामध्ये ती क्रिया जी आहे ती कंप्लीट झाली हे आपल्याला या शब्दावरून माहीत पडत आहे. द व्हर्ब इज देन सेड टू बी अ परफेक्ट टेन्स, आणि म्हणूनच आपण त्याला परफेक्ट टेन्समधला व्हर्ब असं म्हणू शकतो. इथे हॅज आस्क इज सेड टू बी अ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅज आस्कला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणू शकतो. आता हॅज किंवा हॅव किंवा हॅड हे परफेक्ट टेन्समध्ये आपण हे रूप क्रियापद वापरत असतो, हॅज किंवा हॅव किंवा हॅड, आणि प्लस व्हर्ब प्लस पास्ट पार्टिसिपल. व्हर्ब इन पास्ट पार्टिसिपल फॉर्म, जो पास्ट पार्टिसिपल फॉर्मचा आहे ज्याला V3 आपण असं म्हणतो, ते आपल्याला क्रियापदाचं फॉर्म इथे याच्यामध्ये परफेक्ट टेन्समध्ये वापरायचं आहे. म्हणजेच वाक्यातील क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शविते. याच्यामध्ये क्रिया पूर्ण झाल्याचं आपल्याला दर्शवत आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यातील क्रिया पूर्ण झाल्याचं आपल्याला इथे वाक्यातील क्रियापद दर्शवत आहे. सदर वाक्यात हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असल्याने ते पूर्ण वर्तमान काळ आहे. आता आपण पाहू शकतो, फॉर एक्झाम्पल इथे जसं असते की हॅज किंवा हॅव प्लस PP म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. हॅज किंवा हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल असेल तर तो पूर्ण वर्तमान काळ आहे. हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल असेल तर तो पूर्ण भूतकाळ आहे. आणि विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल असेल तर तो पूर्ण भविष्यकाळ होईल. 3 नंबरचा क्वेश्चन इथे दिलेला आहे. त्यातलं फर्स्ट आहे, फिल अप द टेबल ऑफ टेन्स युझिंग द व्हर्ब गिव्ह. गिव्ह हा शब्द देऊन आपल्याला खाली दिलेला जो टेबल आहे तो कंप्लीट करायचा आहे. पहिल्या ह्याच्यात दिलेला आहे टाईप ऑफ टेन्सेस, नंतर सिम्पल, नंतर कंटिन्युअस, प्रोग्रेसिव्ह आणि परफेक्ट. तर या तिन्ही याच्यामध्ये आपल्याला कुठलं रूप वापरायचं आहे ते बघायचं आहे. पहिलं बघूया प्रेझेंटमध्ये. प्रेझेंटमध्ये दिलेलं आहे सिम्पल कसं वापरू आपण, गिव्ह. आणि मग प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कसं वापरू आपण, एम इज आर प्लस गिविंग. गिव्हला ING लागेल आणि एम इज आर आपण प्रेझेंट टेन्सचे टू बीचे रूप वापरू. आणि परफेक्टमध्ये कसं वापरू आपण, हॅव, हॅज आणि V3 म्हणजे गिव्हचं तिसरं रूप गिव्हन. हॅव, हॅज, गिव्हन या पद्धतीनं आपल्याला इथे लिहावं लागेल. नंतर आहे पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्समध्ये सिम्पल फॉर्म कसा वापरतो, गेव. गिव्हचा पास्ट टेन्स गेव. आता कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये आपल्याला कसं वापरूया आपण, पास्ट कंटिन्युअसचं फॉर्म आपल्याला तयार करायचं आहे. कसं वापरू, पास्ट कंटिन्युअससाठी पास्ट टेन्सचे टू बीचे रूप आपल्याला वापरावं लागेल, वॉज, वेअर. आणि परत कंटिन्युअसमध्ये गिविंग, वॉज, वेअर, गिव्हिंग. नंतर परफेक्टमध्ये बघूया. पास्ट परफेक्टमध्ये आपल्याला हॅव, हॅजचा पास्ट टेन्स वापरावा लागेल, हॅड. हॅड आणि गिव्हचं तिसरं रूप गिव्हन, म्हणजे इथे लिहूया आपण हॅड गिव्हन. नंतर बघूया फ्युचर. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण काय वापरतो, शाल किंवा विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप, तर शाल, विल आणि गिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये काय येईल, तर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये परत आपण टू बीचे रूप हेच वापरणार आहोत, विल, शाल, बी म्हणजे विल बी किंवा शाल बी, आणि गिव्हला ING लागून गिव्हिंग. या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल, विल बी, शाल बी आणि गिव्हिंग. त्याच्यानंतर आहे परफेक्ट. फ्युचर परफेक्टमध्ये आपल्याला कसं लिहावं लागेल, शाल, विल. शाल आणि विल आपण वापरूया. त्याच्यानंतर हे दिलेलंच आहे, हॅव गिव्हन. शाल, विल, हॅव, गिव्हन. या पद्धतीनं आपल्याला हा टेबल कंप्लीट करावा लागेल. दुसरा प्रश्न इथं दिलेला आहे, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर अ कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. आता खालील जे 6 वाक्य दिलेले आहेत ते कंटिन्युअस टेन्सचे आहे की परफेक्ट टेन्सचे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. पहिलं वाक्य आहे, आय वॉज एंटरिंग द क्लास. इथे वॉज पास्ट टेन्सचं फॉर्म आहे,
पास्ट टेन्सचं टू बीचं रूप आहे आणि एंटरला ING लागलेला आहे, त्यामुळे हे कंटिन्युअस टेन्स इथे समोर लिहावं लागेल. कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे. द गर्ल आर टीझिंग मी. परत आर प्रेझेंट टेन्समध्ये आपण आर टू बीचं फॉर्म वापरतो आणि टीजला ING लागलेला आहे, तर इथे हे पण कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण म्हणून आपल्याला लिहावं लागेल. नंतर आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. हॅव, पहा आपण हॅव परफेक्ट टेन्समध्ये वापरला होता, बरोबर आहे. आणि आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू इथे हॅव परफेक्ट टेन्समध्ये असल्या कारणामुळे हे जे वाक्य आहे ते परफेक्टचं होईल. नंतर आहे नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव ऑन मी. परत इथे हॅड आलेला आहे, पास्ट परफेक्टमध्ये आपण हॅड वापरतो, तर त्या पद्धतीने इथे आपल्याला परफेक्ट टेन्स लिहावं लागेल. 5 नंबरचं जे वाक्य आहे, यू आर गोईंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. आर गोईंग, आर प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो आणि गोईंग आपण कंटिन्युअसमध्ये वापरतो, तर इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला कंटिन्युअस टेन्स लिहावं लागेल. 6 नंबरवर आहे अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. परत हॅड ड्रॉप्ड, इथे पास्ट परफेक्टचं उदाहरण आहे, त्याच्यामुळे इथे हे परफेक्ट आपल्याला याच्यासमोर लिहावं लागेल. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन पहा. टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इन टू पोलाईट रिक्वेस्ट. आता इथे हे जे दिलेलं वाक्य आहे त्याला आपल्याला रिक्वेस्टमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. रिक्वेस्ट म्हणजे ज्याला आपण विनंती म्हणतो, तर विनंतीमध्ये कन्व्हर्ट करायसाठी एक उदाहरण तुमच्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. शो मी द वे द पोस्ट ऑफिस. शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसचा मला मार्ग दाखव. आणि आपल्याला विनंती मराठीमध्ये करू तर कशी करणार आहे, कृपया मला पोस्ट ऑफिसचा मार्ग दाखवाल का, जनरली आपण असं म्हणतो. मग इंग्लिशमध्ये आपण हे कसं म्हणूया, वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. या पद्धतीनं आपल्याला बाकी सेंटेन्सेसचं पण करायचं आहे. याच्यामधलं पहिलं वाक्य आहे टेक मी टू युअर टीचर. टेक मी टू युअर टीचर याला आपल्याला रिक्वेस्टमध्ये कन्वर्ट जेव्हा करायचं आहे तर आपण म्हणू वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. तुम्ही मला तुमच्या टीचरकडे घेऊन जाल का. या पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. दुसरं वाक्य आहे टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. तुम्ही मला तुमच्या शाळेबद्दल काही सांगाल का, तर आपल्याला याला रिक्वेस्टमध्ये चेंज करायचं आहे. हे वाक्य कसं होईल, वुड यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. तिसरं वाक्य दिलेलं आहे गिव्ह मी अ डिटेल अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. परत इथे पण आपण काय करू, वुड यू प्लीज गिव्ह मी अ डिटेल अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आणि पुढे क्वेश्चन मार्क. आता इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क लावायचा आहे, कारण आपण तिथे एक क्वेश्चन त्यांना करतोय की वुड यू प्लीज, तुम्ही मला सांगाल का, अशा अर्थाने वुड यू प्लीज याचा वापर करून आपण तिथे क्वेश्चन तयार करत आहोत. त्याच्यानंतर 4 नंबरचं वाक्य आहे प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. परत हे वाक्य कसं होईल, वुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी क्वेश्चन मार्क. तर या पद्धतीनं इथे आपल्याला क्वेश्चन फॉर्ममध्ये हे वाक्य दिलेले वाक्य टर्न करायचे आहे आणि वुड यू प्लीज याचा वापर करून आपल्याला रिक्वेस्टमध्ये ते चेंज करायचे आहे. तर या पद्धतीनं इथले लँग्वेज स्टडी हा भाग इथे संपतोय. यानंतरची पोयम नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया.